नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रवीण यारे तुम्हा सर्वांचे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे। आज आली ही अपडेट आहे। ही अपडेट मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये प्रोव्हाइड करणार आहे। व्हिडिओला तुम्हाला शेवटपर्यंत बघायचं आहे, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे। ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे, जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईल फ्रीमध्ये मिळणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अपडेट अशी आहे, TCSने केली कमाल, पेपर फुटीशिवाय पदभरती। म्हणजेच मित्रांनो आता काय तर TCSने मित्रांनो, TCS जी कंपनी त्याने मित्रांनो एक्झाम घेतली आरोग्याची। मागची यावेळेस मित्रांनो एक्झाम झाली त्यावेळेस पेपर फुटीमुळे मित्रांनो ती एक्झाम कॅन्सल केली होती, पण यावर्षी मित्रांनो एक्झाम घेतली TCS कंपनीने। तर एक्झाम मित्रांनो व्यवस्थितपणे घेतली गेली, पेपर फुटी झाली नाही आणि पेपर फुटीशिवाय मित्रांनो ही पदभरती केलेली आहे असं मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे। आता बघा ह्यामध्ये काय सांगितलेलं आहे, आजकाल मित्रांनो शालेय प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा अशा सर्वच परीक्षांचे पेपर फुटू लागले आहेत। यामुळे शासन त्रस्त असून पेपर फुटू नयेत यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत। आरोग्य विभागामध्ये अलीकडेच मित्रांनो झालेल्या पदभरतीची जबाबदारी TCSकडे देण्यात आली होती। कोणतीही पेपर फूट न होता ही पदभरती अत्यंत यशस्वीरित्या पार पडल्याची माहिती आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांनी दिली आहे। विधान परिषदेमध्ये मित्रांनो राज्यातील 45 ट्रॉमा केअर सेंटर तसेच मित्रांनो अन्य रुग्णालयांसाठी सर्व श्रेणींची भरती याबाबत भाई गिरकर आणि अन्य काही सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली आहे। ते म्हणाले, अलीकडेच तुम्ही जर बघितलं आरोग्य विभागाद्वारे ही पदभरती करण्यात आली। यात क आणि ड श्रेणीच्या कर्मचाऱ्यांची भरती परीक्षेद्वारे झाली आहे आणि या परीक्षेची जबाबदारी TCSकडे देण्यात आली होती। तब्बल 11,000 पदांसाठीची भरतीची ही परीक्षा कोणत्याही पेपर फुटी व कॉपीशिवाय यशस्वीरित्या पार पडलेली आहे। पुढील 15 दिवसात याचा निकाल लागलेला असेल व त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये संबंधितांना रुजू होण्यासाठी पत्रसुद्धा पाठवले जातील। यावेळी ट्रॉमा केअरबाबत बोलताना ते म्हणाले, राज्यातील 45 आरोग्य ट्रॉमा केअर युनिटपैकी 18 युनिटचे बांधकाम पूर्ण झाले आहे। यातील 15 युनिटसाठीची ही पदनिर्मितीची ही प्रक्रिया पूर्ण झालेली आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे सांगायचे जसं मित्रांनो की त्यांनी सांगितलं की TCS कंपनीची एक्झाम घेतली ती एक्झाम अतिशय उत्तम प्रकारे घेतली, कोणतीही पेपर फूट झाली नाही किंवा कोणतीही कॉपीचा प्रकार देखील आढळला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणून ही पदभरती यशस्वीरित्या देखील पूर्ण करून याचा जो काही निकाल असेल तो निकाल 15 दिवसांच्या आत देखील आम्ही जाहीर करणार आहोत आणि त्याच्या पुढील 15 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना नियुक्ती आदेश देणार आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे। तर अतिशय महत्त्वाची ही अपडेट होती। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।